भारत माता की आपला संकल्प आहे की भारत मातेची जय करण्यासाठी प्रत्येकाने हात ज्याच्या हातामध्ये शक्ती आहे त्यांनी वरतीच केला पाहिजे ताकदीने। आपल्या चंद्रपूरकर जनतेचा संकल्प भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की। या मंचावर चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा क्षेत्राचा उमेदवार म्हणून मला शुभकामना देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे झुंजार नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या मंचावर उपस्थित, ज्यांची संघटनेमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने प्रवास करणारे आपले आदरणीय अध्यक्ष बावनकुळेजी, नुकताच इथं आपल्या सर्वांना शुभकामना देण्यासाठी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहिरजी, खासदार रामदास तडसजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार संजीव रेड्डीजी, आमदार अशोक उईकेजी, श्री आशिष देशमुखजी। खरं तर मी मंचावर देवेंद्रजीच्या नंतर आल्याने अतिशय वेगाने इथं उपस्थित झालो। मागे मंचावर कोण बसले आहे हे बघता आलं नाही, पण तरीही या मंचावर उपस्थित सर्व राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय गटाचे सर्व कर्णधार, कप्तान, नेते, पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते पदाधिकारी, जर चुकून मी एखाद्याचं नाव घेतलं नसेल तर कृपया पाय आपटू नका। तुम्ही जर पाय आपटले तर निवडणुकीमध्ये आपटण्याची शक्यता निर्माण होईल। या आशीर्वाद सभेला उपस्थित माझ्या सर्व देशभक्त बांधवांनो, महायुतीच्या कार्यकर्ता बंधू भगिनींनो व माझ्या सर्व जातीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भारत मातेच्या सुपुत्रांनो, मी सर्वप्रथम माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने श्री देवेंद्रजी व श्री बावनकुळेंना मनापासून धन्यवाद देऊ। कारण मी तर महाकाली देवीचा आशीर्वाद घेऊन आलो आहे, पण ज्यांच्या नावामध्येच देव या शब्दापासून नाव सुरू होतं ते स्वतः जर सदिच्छा द्यायला आले असते तर दुनिया की कोई ताकत जनता के विजय को रोक नहीं सकती। काल मी पोहरा देवी मध्ये होतो, मां जगदंबाचा आशीर्वाद घेतो। बंजारा समाजाचीच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धात नेहमी ओठामध्ये मां जगदंबेचं नाव यायचं। मां जगदंब म्हटल्यावर अशी तलवार चालायची ती तलवार दिसत नव्हती, आक्रमणकारांची मुंडके मात्र कापताना दिसायची। मां जगदंबेचा आशीर्वाद घेऊन तर मी काल इथं पोहोचलो, पण मां जगदंबेचे एक असे भक्त की जे नेहमी मला सांगतात की भाऊ तुम्ही मां जगदंबेच्या मंदिराला विकासासाठी निधी दिला, मी आयुष्यामध्ये कधीच हे विसरू शकत नाही। ते डोळ्यात पाणी आणून मां जगदंबेचे भक्त श्री चंद्रशेखर बावनकुळे ही आले। मी जेव्हा महाकालीचा आशीर्वाद घेऊन येत होतो, आमचे शिवसेनेचे मित्र मनापासून हृदयापासून रॅली काढत जेव्हा आले, खरं तर त्यांना माहिती नव्हतं की मी त्यांच्या गाड्यांच्या त्यांच्या स्कूटर रॅलीच्या बाजूनी जात आहो। पण मला आनंद झाला की आमचे शिवसेनेचे मित्र 100% साऊंड मध्ये
महायुतीच्या आणि माझ्या विजयाच्या घोषणा करत होते, तेव्हा मला विश्वास झाला की इथं माझ्या महायुतीचा कोणताही कार्यकर्ता हा कृत्रिम प्रेम करत नाही, हा नैसर्गिक प्रेम घेऊन अब की बार 400 पार हा भाव घेऊन काम करतो. मी राष्ट्रवादीच्या मित्रांना धन्यवाद देतो की आमचे राष्ट्रवादीचे नेते मंत्री रोज मला फोन करतात आणि जसं काही राष्ट्रवादीचा उमेदवार उभा आहे या भावनेने मला टिप्स देतात कि भाऊ यहाँ पे ध्यान देना है, भाऊ इसको फोन करना है, ये व्यक्ति पे नजर रखना है. तेव्हा मला मनात एकच विचार येतो की ही निवडणूक माझी नाही, ही निवडणूक बंधू भगिनींनो तुमची. विजय झाला तर याच मंचावरून मी अनेकदा सांगितलंय, विजय झाला तर माझायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही. अरे जीत का हमें गर्व नहीं है, हार की हमें शर्म नहीं है. तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहे ना रहे. हा भाव आणि हे माझं सौभाग्य की विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज जेव्हा देश एका सर्वोच्च विकासाच्या बिंदूवर जाण्याची तयारी करताय, तर मी तर हे समजतो की कदाचित आमचं शेकडो वर्षाचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की भारत मातेच्या गर्भामध्ये आमचा जन्म झाला, पण कदाचित आमचं शेकडो जन्माचं पुण्य असेल की या देशाच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, श्रद्धेय अडवाणी आणि आता श्रद्धेय मोदीजींच्या नेतृत्वात कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे तर आमच्या आयुष्यामध्ये सौभाग्य आहे. निवडणुकीला आपण उभे आहोत ती विकासासाठी, देशासाठी. काही लोक मला विचारतात, आता जेव्हा मी फॉर्म भरायला येत होतो माता कन्यका मंदिरात दर्शन घेतलं, सर्व टीवी चॅनल्सचे लोक मला असं म्हणाले कि भाऊ इस चुनाव में दो विषय है, दो प्रश्न है, प्रचार के दो माध्यम है. बोले कौन से माध्यम है? बोले एक जात का माध्यम है. बोला मैं जात का माध्यम से कोई प्रचार कर रहा होगा तो वो अपने पैर पे पत्थर ठोक रहा होगा. अगर आप जात का नेतृत्व करते हो तो बाकी जातियों ने समस्याओं के लिए कौन से नेता को देखना है? यहाँ तो ओबीसी है, बड़ा समाज है, यहाँ पे ओपन समाज बड़ा है, यहाँ पे एससी बड़ा समाज है, यहाँ पे आदिवासी समाज बड़ा है. तो आप क्या चाहते हो कि आप सिर्फ एक जात के लिए खड़े हो? नहीं, मैं तो इस जिले की लोकसभा मतदार संघ में मैं कुंभी भाइयों की भी सेवा करूंगा, मैं तेली भाइयों की सेवा करूंगा, मैं माली भाइयों की सेवा करूंगा, मैं ओबीसी भाइयों की सेवा करूंगा, मैं ओपन भाइयों की सेवा करूंगा. मेरे जो तेलुगु भाई है जिसको आज तक मैं ये कहते आया, ना गुर्तुके कमलम फूल आशीर्वाद अभी आ गए, वोट आ गए अम्मा, वो तेलुगु भाइयों की सेवा करूंगा. वो प्रभु राम के उत्तर प्रदेश से आए हुए उन सभी उत्तर भारतीयों की सेवा करूंगा. मैं उस बंगाली भाइयों की सेवा करूंगा जिनके लिए 95 में मैंने चुनावी झंडा हाथ में लेकर जोल चाय, रस्ता चाय, पोता फूले, वोट चाय, ये भाव से मैंने चुनाव लड़ा है. विश्व रत्न महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी हमारे अनुसूचित जाति के लोगों की दिल से सेवा करूंगा. मेरे अनुसूचित जाति के भाई बहन हे मुख्य प्रवाहात या आज मी देवेंद्रजींना धन्यवाद देईल की चंद्रपूर जिल्हा असा जिल्हा आहे की ज्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या घरकुलासाठी लाभार्थी कमी आहे आणि आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. शबरी आवास योजनेमध्ये लाभार्थी संख्या कमी आहे, आमचं टार्गेट कितीतरी मोठं आहे. या जिल्ह्याचा सर्वंकष सर्वांगीण विकास हे आमचा संकल्प आहे. नव्हे मोदीच्या गॅरंटीमध्ये
ही चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेची ही गॅरंटी आहे की आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही. मग दुसरा प्रश्न विचारला की सहानुभूती असेल. मी मनात विचार केला की जर विकासावर मतदान झालं नाही तर सहानुभूतीवर मतदान कराल. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला खबरदार करतोय, जर तुम्ही डोळ्याचे अश्रू पाहून फक्त व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 घंटे 59 मिनिट मात्र तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतः करावी लागेल. मी हा इशारा सावधान करण्यासाठी. खरं तर राजकारणात निवडणूक ही विकासावर व्हा. तुम्ही 2 वर्ष 8 महिने सरकारमध्ये होता, तुम्ही 4 वर्ष खासदार होता. सांगा का की संसदेमध्ये सर्वसामान्यांचे इतके प्रश्न विचारले? अरे मला तर स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय अलेक्झांडरनी मला उत्तम आदर्श आमदार म्हणून मला सन्मान केला. देशातलं मंत्री कार्यालय आयएसओ सर्वात पहिले माझं झालं, कारण मी एका दृष्टीने जनतेची सेवा करण्याचं काम करतो. तुलना विकासाची करा, तुलना प्रगतीची करा, तुलना केलेल्या कामाची करा आणि हेच घेऊन तुम्हाला जनतेपर्यंत जायचं आहे की आजपर्यंत दिला शब्द केला पूर्ण, हा संकल्प मी केला. या चंद्रपूर वनी आर्णी लोकसभेचा जिवतीपासून शेवटच्या आर्णीतील गावापर्यंत मी विश्वास देतोय की मी जर निवडून आलो तर नवीन नवीन कल्पनेच्या माध्यमातून गाव असेल की शहर असेल, वार्ड असेल की प्रभाग असेल, या सर्व मतदारसंघाची सेवा ही मी पूर्ण शक्तीने वॉल रोड, डॅशबोर्ड, जनसंपर्क कार्यालय, आवाज दो या माध्यमातून मी केल्याशिवाय राहणार नाही. मला विचारलं की ही लढाई तुमची काँग्रेसच्या उमेदवारासोबत आहे? नाही, माझी उमेदवारी लढाई काँग्रेसच्या उमेदवारासोबत नाही. मी आजपर्यंत जेवढी भाषणं दिली 99% विकासावर. आणि माझी तर इच्छा आहे की चंद्रपूरची आन बान शान ही कायम ठेवत तुम्ही केलेली विकास कामं व तुमचा भविष्यातला संकल्प यावर सांगा. तुम्हालाही संधी होती. 2 वर्ष 8 महिने तुमचंही सरकार होतं, 50 वर्ष महाराष्ट्रात सरकार होतं, 55 वर्ष देशात सरकार होतं. तेव्हा तुम्ही किती दिवे लावले ते सांगितलं पाहिजे. आम्ही किती दिवे लावले हेही आम्ही सांगू. पण सावधान राहा, हे खोटा प्रचार करणार आहे. आज जेव्हा काँग्रेसचा नेता विचारतो की शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय, मी तर भाषणात सर्व प्रश्न सांगेन, पण तुम्ही 50 वर्ष 55 वर्ष सत्तेत असताना काय झोपा घेतला की कुंभकर्णाने जर त्याला पुन्हा एकदा लंकेमध्ये धाडलं तर तो काँग्रेसच्या नेत्यांना विचारेल की रिश्ते में हमारे बाप लगते हैं, मैं 6 महीने सोता था, ये तो साल भर सोते हैं, असं म्हणण्याची आवश्यकता पडू नये. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या. टीका करतील सोशल मीडियामध्ये, काही लोक बदमाशी करतील, खोटा अपप्रचार करतील, कपोकल्पित गोष्टी करून मायावी दुष्ट बुद्धीने प्रयत्न करतील. पण आपल्या सर्वांना उमेदवार व्हायचा. मी उमेदवार नाही, तुम्ही उमेदवार आहात. मी तुमच्या विजयासाठी लढतोय, मी तुमच्या विकासासाठी लढतोय. विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष, प्रधान सेवक जे सेकंद आणि सेकंद, मिनिट आणि मिनिट, तास आणि तास, दिवस आणि दिवस, आठवडे आणि आठवडे, महीने आणि महीने एकच ध्यास घेता है कि मेरे भारत की जनता चाहे कोई भी जात धर्म की हो, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सारे मेरे भाई भाई, हा भाव घेऊन मोदी जी काम करता है. हम सब एक है, हम भारत माता के सपूत है, या भावनेने काम करता है. तुमचा आशीर्वाद हा देशासाठी आहे, तुमचा आशीर्वाद भारत मातेसाठी आहे, तुमचा आशीर्वाद भयमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद भूकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद आतंकमुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद विकासयुक्त भारतासाठी, तुमचा आशीर्वाद
सातविहीन भारतासाठी तुमचा आशीर्वाद, भारताच्या गौरवासाठी आपल्या सर्वांना मी हृदयापासून विनंती करतो। खरं तर माननीय देवेंद्रजींनी आग्रहपूर्वक माझी निवड केली, बावनकुळेजींनी माझी आग्रहपूर्वक निवड केली, माननीय विश्व